सर्व शिक्षक बांधव भगिनींना नमस्कार। बघा, टीईटीचा पेपर तर फुटूनच गेला होता, पण मात्र आपण तयारी करत आहोत सीटीईटी परीक्षेची 6 सप्टेंबरच्या दृष्टिकोनातून। तुम्ही म्हणत असाल की टीईटीचा पेपर फुटला आणि तेव्हापासून सरांचे काही व्हिडिओच नाहीयेत, तर असं काही नाहीये। मध्यंतरी एसआयआरचं काम सुरू होतं। बऱ्याचशा आपल्या शिक्षक बांधवांना सुद्धा माहिती आहे की एसआयआर कामामध्ये खूप सारा वेळ जात होता, त्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, त्याबद्दल क्षमस्व। आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या सर्व शिक्षक बांधवांना भगिनींना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। आणि आपण तयारी करणार आहोत खऱ्या अर्थाने सीटीईटी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून। बघा, टीईटी परीक्षेचा जो काही पेपर आहे तो बेस्ट असतो कशावरती, तर आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकावरती। आणि सीटीईटीचा जो काही पेपर आहे तो बेस्ट कशावर असणार मग, तर एनसीईआरटीच्या बुक्सवरती। म्हणून आपण संदर्भ काय ठेवणार आहोत, तर एनसीईआरटीचे पुस्तकं हेच संदर्भ ठेवणार आहोत। तर आज तुमच्यासाठी गणिताचा एक नवीन व्हिडिओ नव्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। प्रश्न जे असणार आहे ते हिंदी भाषेतच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षेला ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत, स्वरूप प्रश्नांचं त्याच पद्धतीने असणार आहे। समजावून घेत असताना आपण आपल्या भाषेचा वापर करणार आहोत, कारण ते आपल्याला लवकर अपील होतं, लवकर कळतं। तर काही जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला आणि डायरेक्ट प्रश्नाकडे जायचं आहे। तर पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, 12,000 इस प्राकृत संख्या की पूर्ववर्ती पांचवी संख्या और परावर्ती पांचवी संख्या का योग क्या होगा। आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। प्राकृत संख्या म्हणजे काय, तर सर नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या। त्यानंतर पूर्ववर्ती म्हणजे काय, तर त्याला आपण प्रेडिसर्स असं म्हणतो। आणि परावर्ती म्हणजे काय, तर सक्सेसर नंबर असं म्हणत असतो। आपल्याला 12,000 या संख्येच्या या नंबर्स माहित असल्या पाहिजेत की पूर्ववर्ती पाचवी संख्या कोणती आहे, तर 11,995 आहे। पूर्ववर्ती संख्या काढत असताना काय करणार सर, तर दिलेल्या संख्येतून फक्त पाठीमागची संख्या वजा करायची। आपल्याला पाचवी विचारली म्हणून 11,995 ही पाचवी संख्या। आणि परावर्ती कोणती, तर त्या पाचवी संख्या, तर यामध्ये फक्त 5 मिळवायच्या आहेत। म्हणजेच काय, तर 12,000 आणि 5। बघा, 11,995 आणि 12,005 या आपल्याला पूर्ववर्ती आणि परावर्ती मिळालेल्या संख्या आहेत। आणि प्रश्नामध्ये काय विचारलं, तर त्यांचा योग म्हणजे काय, तर योग म्हणजे बेरीज करायला सांगितलेली आहे। बेरीज जर करायचं ठरवलं तर 5 दोन्ही 10 हाताला 1, 0 हाताला 1, 0 हाताला 1, 24,000 या दोघांची बेरीज होते। बघा, पूर्ववर्ती संख्या केली, परावर्ती त्याच क्रमांकाची संख्या केलेली आहे, याचाच अर्थ काय आहे, दिलेल्या संख्येची दुप्पट होणार आहे। कदाचित तुम्हाला इथे संख्या बदलल्याही जाऊ शकतात आणि अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात का, हो विचारले जाऊ शकतात। कारण हे देत असताना मी सुरुवातीलाच 2025 चा जो काही पेपर आहे तो मुद्दामून नजरेखालून घातलेला आहे की जो सीटीईटीचा ओरिजिनल पेपर होता। काही प्रश्न डेव्हलप करता येणार नक्कीच नाही। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, निम्न में से कौन सी ऐसी प्राकृत संख्या है जिसकी कोई पूर्ववर्ती संख्या नहीं है। बघा, मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे प्राकृत म्हणजे काय, तर प्राकृत म्हणजे नॅचरल नंबर सर। आणि आपल्याला हे चांगली कल्पना पाहिजे की नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून आणि त्या कुठपर्यंत आहेत सर, तर त्या आहेत अनंतपर्यंत। त्या संख्या अनंतपर्यंत जातात। बट आपल्याला हे माहिती पाहिजे की नॅचरल नंबरची स्टार्टिंग कुठून होते, तर 1 पासून होते। म्हणजे प्राकृत नंबर सुरू कुठून होणार आहे, तर 1 पासून सुरू होणार आहेत। आपल्याला विचारलं काय, तर निम्न में से कौन सी ऐसी प्राकृत संख्या है जिसकी कोई पूर्ववर्ती संख्या नहीं है। पूर्ववर्ती संख्या नाही आहे, याच्या अगोदर काय येणार आहे, तर 0 येणार आहे। 0 ही नॅचरल नंबर आहे का, तर नाही। म्हणजे 1 ची पूर्ववर्ती प्राकृत संख्या कोणतीही नाही, याचा अर्थ काय आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। या प्रश्नामध्ये एक शब्द आणखी वाढवता आला असता, तो म्हणजे काय, निम्न में से कौन सी ऐसी प्राकृत संख्या है जिसकी कोई पूर्ववर्ती प्राकृत संख्या नहीं है। इथे आपण हा शब्द वाढवून घेऊयात, कारण असा प्रश्न मग कन्फ्युजिंग मध्ये जाऊ शकतो आणि यावर ऑब्जेक्शन नक्कीच येऊ शकतं। तर प्राकृत पूर्ववर्ती संख्या नाही आहे म्हणजे नॅचरल नंबर नाही,
नाही. सगळ्यात लहान नॅचरल नंबर काय आहे तर 1 आहे आणि 1च्या अगोदर कोणतीही नैसर्गिक संख्या नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सही विकल्प चुनिए. सभी प्राकृत संख्याएं पूर्ण संख्याएं भी है. आताच आपण चर्चा केली, प्राकृत संख्येला स्टार्टिंग होणार कुठून आहे तर 1 पासून सुरुवात होणार आहे. आता आपल्याला दुसरी गोष्ट हे माहित पाहिजे की पूर्ण संख्या म्हणजे काय. सभी पूर्ण संख्याएं प्राकृत संख्याएं भी है. पूर्ण संख्या कशाला म्हणणार आहे तर 0, 1, 2, 3, 4 या पद्धतीने अनंतपर्यंत या झालेल्या आहेत पूर्ण संख्या. या आहेत आपल्याकडे प्राकृत संख्या म्हणजे नॅचरल नंबर आणि ह्या सुद्धा कुठपर्यंत जातात तर सर अनंतपर्यंत जातात. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते, पण पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासूनही होते. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये 0 हा असतो तर नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा नसतो, कारण नैसर्गिक संख्येलाच आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर असं सुद्धा म्हणत असतो. बघा, सभी प्राकृत संख्याएं पूर्ण संख्याएं भी है. म्हणजे ह्या ज्या काही प्राकृत संख्या आहेत या पूर्ण संख्या आहेत का, यस आहेत. म्हणून पहिलं जे काही विधान आहे ते काय आहे, योग्य विधान आहे. सभी पूर्ण संख्याएं प्राकृत संख्याएं भी है. बघा, या आहेत पूर्ण संख्या, या सगळ्याच प्राकृत संख्या आहेत का, म्हणजे सगळ्याच होल नंबर या नॅचरल नंबर आहेत का. 0 ही होल नंबर आहे, बट 0 ही नॅचरल नंबर आहे का तर नाही. म्हणून विधान क्रमांक बी काय होतंय, चुकीचं होतंय. सबसे छोटी पूर्ण संख्या 0 है. ही पूर्ण संख्या आहे, सगळ्यात छोटी पूर्ण संख्या 0 आहे. यस, हे विधान करेक्ट आहे. सबसे छोटी प्राकृत संख्या और पूर्ण संख्या का जोड़ 1 है. सबसे छोटी प्राकृत संख्या कौन सी है तो वह है 1 और पूर्ण संख्या कौन सी है तो है 0. जोड़ मतलब योग, दोघांची बेरीज काय येणार आहे, 1 येणार आहे आणि तेच पर्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे सुद्धा विधान काय आहे, योग्य आहे. आपल्याकडे कोणकोणती विधाने योग्य आहेत तर ए, सी आणि डी. ए, सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही या प्रश्नासाठी आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. सही विकल्प चुनिए. पूर्ण संख्याओं का योग क्रम विनिमेय है. या प्रकारच्या शब्दांवर आपल्याला काय करायचं आहे सर, फोकस करायचा आहे. क्रमविनिमेय याचा अर्थ आहे कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय हेही चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. पूर्ण संख्याओं का योग. पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहे, जसं की 0 पासून सुरू होतात अनंत पर्यंत जातात. कोणत्याही 2 पूर्ण संख्यांची बेरीज करूयात. पूर्ण संख्या 5 ही एक पूर्ण संख्या आहे का, हो आहे सर. 3 ही एक पूर्ण संख्या आहे का, आहे सर. त्यांचा योग म्हणजे त्यांची बेरीज आम्हाला करायची आहे, काय येणार आहे तर 8 येणार आहे सर आमची. आता बघा, 5 अधिक 3 8 होतात. 3 अधिक 5 किती होतात, 3 अधिक 5 होतात सर आमचे 8च होतात. आपल्या उत्तरामध्ये काही फरक पडला का, अजिबात फरक पडला नाही. पण मात्र आपण काय केलं तर यांचं जागांची अदलाबदल केलेली आहे. 5 ला इथे नंतर ठेवलेला आहे, 3 ला इथे अगोदर ठेवलं. बेरजेमध्ये काही फरक पडला का, अजिबात पडलेला नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला या पद्धतीने त्याचं स्थान बदलून टाकलं तर उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. त्यालाच काय म्हणायचं आहे, कम्युटेटिव्ह इंग्लिशमध्ये म्हणायचं आणि हिंदीमध्ये त्याला क्रमविनिमेय असं म्हटलं जातं. तर 5 अधिक 3 8च होतात, 3 अधिक 5 8च होतात. म्हणून पहिलं विधान काय आहे, योग्य आहे. पूर्ण संख्याओं का योग क्रम विनिमेय है, यस है. पूर्ण संख्याओं का गुणन क्रम विनिमेय है. आता इथे गुणन म्हणजे गुणाकार. इथे जर आपण 5 ही एक पूर्ण संख्या आहे, 3 ही सुद्धा एक पूर्ण संख्या आहे, उत्तर 15 येणार आहे आपल्याला माहिती आहे. 3 इकडे जरी लिहिले, 5 इकडे जरी लिहिले तरी सुद्धा उत्तरामध्ये काही फरक होणार आहे का, अजिबात होणार नाही. म्हणजे पूर्ण संख्याओं का गुणन भी क्रम विनिमेय है. प्राकृत संख्याओं का योग क्रम विनिमेय नहीं है. प्राकृत संख्या म्हणजे नॅचरल नंबर. मग या नॅचरल नंबर आहेत का तर आहेत सर. मग यांचा जो काही योग आहे, यांची बेरीज आहे, ही क्रमविनिमेय होईल की नाही तर होणार आहे. इथे नाही आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून
विधान सी हे काय आहे, चुकीचं विधान आहे. प्राकृत संख्याओं का भाग क्रमविनिमेय है. प्राकृत संख्याओं का भाग, फॉर एक्झाम्पल 6 ही एक नॅचरल नंबर आहे, प्राकृत संख्या आहे आणि या 6 या संख्येला 2 ने जर भाग दिला तर उत्तर काय येणार आहे सर? तर उत्तर येणार आहे 3. पण आपण यांची जर जागा अदलाबदल जर केली, 2 भागिले 6 जर केलं तर याचंही उत्तर 3 येईल का? तर नक्कीच येणार नाही. त्याचं उत्तर जे आहे ते दशांश अपूर्णांकामध्ये येणार आहे. म्हणजे हेही विधान काय आहे, चुकीचं आहे. आपल्याकडे 2च विधाने योग्य सापडलेली आहेत. पूर्ण संख्याओं का योग क्रमविनिमेय है आणि पूर्ण संख्याओं का गुणन क्रमविनिमेय है. विधान ए और बी सही है, ए और बी सही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली सीटीईटीच्या परीक्षेमध्ये आढळून येतील. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. एक टैक्सी ड्राइवर अगले दिन पहले दिन की तुलना में 1 लीटर पेट्रोल कम भरवाता है. अगर उसने सोमवार को 10 लीटर पेट्रोल भरवाया था तो रविवार तक उस ड्राइवर ने 100 रुपए प्रति लीटर के हिसाब से कुल कितने रुपयों का पेट्रोल भरा होगा. या प्रकारचा प्रश्न आहे. बघा, एक ड्रायव्हर आहे, सोमवारी काय करतो, काही पेट्रोल टाकतो. काही म्हणण्यापेक्षा यामध्ये दिलेला आहे की एक टैक्सी ड्राइवर अगले दिन पहले दिन की तुलना में 1 लीटर पेट्रोल कम भरवाता है अगर उसने सोमवार को 10 लीटर पेट्रोल भरवाया था. सोमवारी 10 लिटर पेट्रोल तो भरतो, मंगळवारी मात्र काय करतो, पहिल्या दिवसापेक्षा 1 लिटर पेट्रोल तो काय करतो, कमी भरतो आपल्या टॅक्सीमध्ये. बुधवारी काय करणार आहे, तो आणखी 1 लिटर पेट्रोल कमी भरणार आहे पहिल्या दिवसापेक्षा. गुरुवारी आणखी 1 लिटर पेट्रोल तो कमी भरणार आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी 1 लिटर पेट्रोल कमी भरणार आहे. शनिवारी आणखी 1 लिटर तो कमी भरणार आहे. त्यानंतर रविवारी आणखी 1 लिटर तो कमी भरणार आहे. या पद्धतीने आपल्याला एवढं लिटर त्याने पेट्रोल भरलेलं आहे आणि एका लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपये आपल्या उदाहरणामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, या सर्वांची बेरीज करावी लागणार आहे आणि त्याला 100 ने गुणावं लागणार आहे. ज्या वेळेला परीक्षेमध्ये आपण कच्चं काम करत असताना यांची बेरीज करत राहतो. बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 7 एकूण संख्या आहेत. म्हणजेच आपण काय करणार आहोत, गुणिले 7. 7 गुणिले 7 मधल्या संख्येला फक्त काय करणार, 7 ने गुणणार आहोत. 7 7 49. म्हणजे यांची बेरीजही काय होते सर, तर 49च होते. तुम्हीही करून बघू शकता. हे 49 लिटर हे काय झालं, एकूण पेट्रोल झालं. पण एका लिटरचा दर काय आहे, तर 100 रुपये आहे. म्हणून मल्टिप्लाइड 100 याचाच अर्थ काय आहे, 4900 4900 रुपयाचं एकूण तो काय करणार आहे, पेट्रोल भरणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, त्याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, सही विकल्प चुनिए. 5 संख्या को एक रेखा में व्यवस्थित किया जा सकता है. 5 यह जो संख्या आहे, 5 ला आपण एका रेषेमध्ये व्यवस्थित करू शकतो का, बिंदूच्या स्वरूपामध्ये. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, कोणतीही प्राकृत नंबर असून त्या प्राकृत नंबरला आपण एका संख्येमध्ये व्यवस्थित करू शकतो. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स आपण या पद्धतीने एका रेषेत काढू शकतो का, यस काढू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे विधान अतिशय योग्य आहे. 6 संख्या को आयत के रूप में व्यवस्थित किया जा सकता है. 6 या संख्येला आयतच्या स्वरूपामध्ये आपण बिंदू स्वरूपात दाखवू शकतो का, तर बघा, 1 2 3 4 5 6 आयताची आकृती तयार होते का सर, होते. म्हणून विधान क्रमांक बी सुद्धा काय आहे, अतिशय योग्य विधान आहे. 8 संख्या को वर्ग के रूप में व्यवस्थित किया जा सकता है. 8 ही जी काही संख्या आहे, हिला वर्ग म्हणजे काय, तर वर्ग याचा अर्थ होतो सर स्क्वेअर स्वरूपामध्ये. 8 या संख्येला असं स्क्वेअर स्वरूपामध्ये दाखवता येईल का, तर बघा, 1 2 घेतले, 3 घेतले, 4 घेतले, 1 2 3 4 याला आपण आयत स्वरूपामध्ये या पद्धतीने दाखवू शकतो. त्यानंतर जर तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने घेतले तरी हाही आयतच तयार होणार आहे. म्हणजे 8 ही वर्ग संख्याच नाहीये सर, म्हणून हे विधान काय होणार आहे, चुकीचं होणार आहे. आता यासाठी आपल्याला जर बघायचं असेल की तुम्ही म्हणाल की 9 ही संख्या आहे, 9 या संख्येला वर्ग स्वरूपामध्ये दाखवता येऊ शकतं का. तुम्हालाही माहिती आहे 9 ही वर्ग संख्या आहे आणि टिंबांच्या स्वरूपामध्ये 1 2 3 4 5 6
7, 8, 9 या पद्धतीने काय तयार झाला तर एक स्क्वेअर तयार झालेला आहे. म्हणजे 9 ही वर्गसंख्या आपल्याला व्यवस्थित करता येते का? यस, करता येते. पण 8 करता येईल का? नाही. म्हणून सी नंबरचं विधान काय आहे? चुकीचं ठरतं. 6 संख्या को त्रिभुज के रूप में व्यवस्थित किया जा सकता है. आता 6 ही संख्या आहे. 6 या संख्येला कशामध्ये तर त्रिभुज के रूप में बघूयात आपण करता येतं का? एक बिंदू, 2 बिंदू म्हणजे 3 बिंदू झाले. त्यानंतर 6 बिंदू. बघा 6 बिंदू झालेले आहेत. या पद्धतीने आपल्याकडे त्रिकोण तयार होतो का? हो सर, होतो. त्यानंतर दुसऱ्याही पद्धतीने करता येईल. याचा बेस आपण 3 बिंदूचा ठेवला, याचा 2 बिंदूचा, त्यानंतर 1 बिंदूचा. या पद्धतीने त्रिकोण तयार होतो का? हो, होतो. म्हणजे 6 ही काय आहे सर? तुमची त्रिकोणी संख्या आहे का? यस, आहे. या पद्धतीने डी सुद्धा काय आहे? अतिशय योग्य विधान आहे. मग आपल्याकडे योग्य विधाने मिळालेली कोणती आहेत तर ए, बी आणि डी ही योग्य विधाने आहेत. ए, बी, डी पर्याय क्रमांक 4 हे काय होणार आहे? याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे सर आपल्याला. 34 के कुल कितने गुणनखंड? कितने गुणनखंड है? 34 चे गुणनखंड काढायचे याचा अर्थ काय आहे सर? तर 34 चे कोणते विभाजक आहेत हे आपल्याला काढायचं. बघा, एक ही संख्या प्रत्येक नैसर्गिक संख्येची विभाजक असते. म्हणजे 1 गुणिले 34, 1 ने कोणत्याही संख्येला भाग जातो, तसेच त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जात असतो. त्यानंतर याचे दुसरे विभाजक कोणते आहेत तर 2 गुणिले 17 हे सुद्धा विभाजक आहेत. यानंतर दुसरे कोणतेही विभाजक नाहीये. आपण चेकही करू शकता. बघा, म्हणजे विभाजक कोणते आहेत? 34 चे विभाजक आहेत सर 1, 2, 17 आणि 34. किती आहेत तर एकूण 4 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. निम्न में से संपूर्ण संख्या परफेक्ट नंबर कोणती आहे? संपूर्ण संख्या म्हणजे काय हे काळजीपूर्वक आपल्याला समजून घ्यायचं आहे सर. 12 ही संपूर्ण संख्या आहे का? परफेक्ट नंबर आहे का? हे आपण चेक करूया. तर बघा, 12 चे जे काही गुणनखंड आहेत म्हणजे विभाजक आहेत ते कोणकोणते आहेत तर 1 गुणिले 12, त्यानंतर 2 गुणिले 6, त्यानंतर 3 गुणिले 4. आपल्याकडे 12 चे कोणकोणते विभाजक आपल्याला मिळालेले आहेत तर 1, 2, 3, 4, 6 आणि 12. बघा, हे विभाजक आहेत. या विभाजकांची करायची असते सर बेरीज, आणि या विभाजकांची बेरीज किती होते तर 3 आणि 3 6, 10, 16, 16 आणि 12 होतात किती? 28. बघा, आता हे नेमकं काय आहे? याचा अर्थ असा आहे परफेक्ट नंबर म्हणजे काय तर दिलेल्या नंबरला म्हणजे 12 या नंबरला जर आपण 2 ने गुणलं तर उत्तर येतं सर 24. जर समजा याचं उत्तर जर 28 आलं असतं तर ह्या ज्या दोन्ही नंबर आहेत या नंबरला आपण काय म्हटलं असतं? परफेक्ट नंबर असं म्हटलं असतं. म्हणजे 28 आणि 24 हे वेगवेगळे आहेत, म्हणून 12 ही जी नंबर आहेत ती काय नसणार आहे? गुणनखंड म्हणजेच संपूर्ण संख्या म्हणजे परफेक्ट नंबर नाही आहे. तसंच तुम्ही 14 चंही करून बघू शकता की 14 ही परफेक्ट नंबर आहे का? मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल तर सुरुवातीला आपल्याला करावं लागणार आहे त्यांचे जे काही फॅक्टर्स आहे म्हणजेच फॅक्टर्स आहेत ते काढावे लागणार आहेत. तर 1 गुणिले 14, त्यानंतर 2 गुणिले 7, त्यानंतर झाले अवयवच झालेले आहेत आपले. याचा अर्थ काय आहे? 1 अधिक 2 अधिक 7 अधिक 14 या पद्धतीने यांची बेरीज जर आपण केली तर बेरीज केल्याच्या नंतर आपल्याकडे आन्सर काय येणार आहे तर 24 येणार आहे. 14 दोन्ही किती होतात सर तर 14 दोन्ही होतात तुमचे 28. 14 दोन्ही होतात 28. 24 आणि 28 हे सेम टू सेम आहेत का तर अजिबात नाहीये. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, 28 या संख्येचे आपल्याला परफेक्ट नंबर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. परफेक्ट नंबर आहे की नाही हे फाइंड आउट करत असताना आपण काय करणार आहोत तर 28 चे जे काही विभाजक आहेत ते पहिले फाइंड आउट करणार आहोत. म्हणजेच काय तर 1 गुणिले 28, त्यानंतर 2 गुणिले 14, त्यानंतर तिसरे
जे आहेत ते 4 गुणिले 7 या पद्धतीने आपल्याकडे काय येणार आहेत तर अवयव आपल्याला मिळून जाणार आहेत. यांची बेरीज करून बघा, यांचे अवयव काय आहेत तर 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 7 अधिक 14 अधिक 28. बघा या सगळ्यांची बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज किती येते तर 56 येते, 56 येते. आता बघा 28 मल्टिप्लाइड 2 किती होतात तर 56 होतात. 56 आणि 56 दोघांचंही आन्सर काय येतंय सेम टू सेम येतंय म्हणजे 28 ही काय आहे परफेक्ट नंबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आहे आपलं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. 5 का 9वां गुणज कौन सा है? एकदम कधी कधी सोपे प्रश्न येऊन जातात परीक्षेला. 5 का 9वां गुणज म्हणजे 5 मल्टिप्लाइड 9 किती होणार आहे सर तर 45 होणार आहे आणि तेच तुमचं काय आहे अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. एक त्रिभुजाकार पिरामिड में, हा प्रश्न तुम्हाला 2025 ला विचारलेला आहे सीटीच्या परीक्षेमध्ये. 25 ला हा विचारलेला प्रश्न आहे आणि मुळात आपल्याला काय माहिती पाहिजे तर त्रिभुजाकार पिरामिड याचा अर्थ काय आहे ते माहिती पाहिजे. बघा त्रिभुजाकार पिरामिडची जी काही आकृती आहे ती या पद्धतीने आकृती असते. याचाच अर्थ आपल्याला विचारलेलं काय होतं परीक्षेमध्ये तर त्याचे फेसेस विचारले होते आणि त्याच्या एजेस विचारलेल्या होत्या. हा जो काही त्रिभुजाकार पिरामिड आहे याचे फेसेस दिसणारे फेसेस आहे 1 2 3 आणि जो दिसत नाही पलीकडला तो आहे चौथा फेस. म्हणजे याला फेसेस किती आहेत सर तर फेसेस आहेत 4 फेसेस. आणि याच्या ज्या काही एजेस म्हणजेच कडा किती आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्या एजेस किती आहेत तर त्याच्या एजेस आहेत 6 आणि म्हणजे 4 फलक आणि 6 किनारे. या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नासाठी काय होतं अचूक उत्तर होतं. म्हणून हे 2025 ला ऍज इट इज विचारलेला तुम्हाला प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे. तर या पद्धतीचे प्रश्न निर्माण होणं गरजेचे आहे. आता एकंदरीत तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपण जे काही क्वेश्चन बेस्ड ठेवलेले होते ते एनसीईआरटी बेस्ड ठेवलेले होते. यामध्ये तुमचं फक्त एकच टॉपिक मी कव्हर केलेला आहे. तो म्हणजे काय नैसर्गिक संख्येचा टॉपिक की ऑलरेडी तुम्ही मराठीमध्ये तो सगळा टॉपिक पाहिलेला होता. पण इथे मात्र प्रश्न बदल फ्रेम होत असताना कशा पद्धतीने होणार आहे तर इथे प्रश्न फ्रेम होताना तुम्हाला मीडियम जे आहे ते हिंदी किंवा इंग्लिश याच मीडियम मध्ये फ्रेम होणार आहे. थोडंसं स्वरूप बदलणार आहे कारण पेपर सेट करणारे जे काही आहेत पेपर सेटर हे थोडेसे डिफरंट असणार आहेत. ते टीईटी सारखे नक्कीच नसणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.